चल चल भेटू. चल मजा आली आज. नाही पडणार तो. चल चल कुठे गेला. आपली फायनली राईड सुरू झालेली आहे. तर आता मी आहे खोपोलीला आणि मला आता टुवर्ड्स जायचं आहे पुणे. सकाळचे आता गाड्याचं टायमिंग चुकलं आहे. आता सकाळचे तर आता सकाळचे 10 वाजलेत आणि आम्ही आज निघतोय पंढरपूरला. तर ऑलमोस्ट 300 किलोमीटरची राईड बाकी आहे आमची. तर आहे ना आजचा घाट सेक्शन आहे ना स्किप करूया आणि तुम्हाला सर्व मी लोणावळ्याला भेटतो. चला आता पोचलो आता लोणावळ्याला. मागे ऋषी कॉफी प्यायला थांबलेला. हे शपथ आजची राईड आहे ना अनप्लॅनेड आहे. हिचा ब्लॉग मी सुरू कसं करू ते समजत नाही आहे. कारण की काय झालं असं की आज होता दुसरा प्लॅन आणि आमचा अचानक ठरला काय दुसरा प्लॅन. तर माझी एक मैत्रीण आहे माधुरी. तर आमच्या दोघांचं ठरलं होतं की महडच्या वरदविनायकला जायचं आणि तिथून खोपोलीचं गगनगिरी महाराजचा मठ. ठीक आहे. ते करून आम्ही परत ठाण्यात जाणार होतो. एवढेच फक्त आजचा प्लॅन होता. हा हरामी माझा मित्र ऋषी, अरे तेवढंच कशाला ऑफिसला सुट्टी टाक आणि आपण कुठेतरी लॉंग राईड मारू रे. सवय जाईल रे आपली राईडची. बोलतो मग जायचं कुठे. तो सरळ बोलतो काय नाही विचार करता बोलतो सर कोल्हापूरला जाऊया. बोला का हो ना. अरे एवढी मला गाडीची काय कंडिशन वगैरे चेक नाही केली आहे. सरळ बोलतो कोल्हापूरला जाऊया. नंतर बोलतो कोल्हापूर नको आपण वाया पंढरपूर करून कोल्हापूरला जाऊया. अरे पागल झाला का गोट्या. त्याला प्रेमाने गोट्या म्हणतो. टोपण नाव त्याचं. टोपण नाव काय. तर आज सकाळी मी आणि माझी मैत्रीण आम्ही हे वरदविनायक आणि गगनगिरी महाराजचं मठ केलं. तिला आता स्टेशनला सोडलं आणि आम्ही निघालो पंढरपूरला. अचानक नवीन वर्षाचा पहिला महिना 2025चा. त्यामुळे सगळे देवदर्शन होऊन जातात वाटतं माझे. कारण आता मध्ये हे होतं माझा वाढदिवस होता तेव्हा मी गणपतीपुळेला गेलेलो आणि आता अचानक सडनली असा पंढरपूरचा प्लॅन झाला. त्या आता काय माहिती कसा मित्र भेटला रे मला. हे पांडुरंगा असेच मित्र पाठव अजून मला. क्या बात आहे. इकडे ट्रॅफिक नाही नाहीतरी ना इकडे ट्रॅफिक पडलेली असते नुसती एकदम एवढी लागलेली. आज क्लिअर आहे सगळा. क्या बात आहे. लवकर आलं म्हणून की काय. टाईम काय तर माहिती पडत नाही आहे किती वाजले ते. इथे टाईम चुकीचा झाला आहे घड्याळामध्ये. हा रिसेट करायचा आहे मला. हा ना एकतर आहे ना सगळ्यापासून जास्त काही खाल्लं पण नाही आहे. आता माझ्या मैत्रीण त्यासोबत 2 ढोकळ्याचे पीस खाल्ले तेवढेच फक्त. त्याच्यानंतर काही नाही खाल्लं रे बाबा. लोणावळ्यामधून लवकर निघून गेलो ती मोठी गोष्ट झाली रे. नाहीतर सारखी ट्रॅफिक लागते इथे. अरे आपण हे आज हे घेतलंच नाही राईडच्या दरम्यान. काय नाही आत्ता घेऊन टाकू. तर हॅलो आणि वेलकम. मी गरीब रायडर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या नवीन अशा राईडमध्ये. अनप्लॅनेड राईडमध्ये. जिथे काय आम्ही प्लॅनिंग वगैरे करून काय चालत नाही आहे. अनप्लॅनेड आहे टोटली. फक्त आम्हाला रूट माहिती आहे कसा जायचा आणि कुठे स्टे करायचं किती वेळात फिरायचं काही नक्की नाही आहे. पहिलं जे फोकस आहे आमचं जे डेस्टिनेशन आहे म्हणजे आमचे मधले हॉल्ट आणि आमचं डेस्टिनेशन ते आम्ही पहिल्यांदा लवकरात लवकर कवर करायचं बघू. कारण आता पंढरपूरला जाऊन फक्त मला आराम करायचा आहे आणि तिकडे दुसऱ्या दिवशी मला कोल्हापूरला निघायचं आहे. तर ही राईड आहे इथून मुंबई ते पंढरपूर, पंढरपूर ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते परत मुंबईला ठाण्याला म्हणजे माझ्या. असे रोड असतील ना मजाच येईल मग. तर इथे असं काय रेकॉर्ड नाही करत. पुणे एकदा आणि हडसर वगैरे क्रॉस केलं ना मग आपण बोलूयात बऱ्यापैकी. हा का हे ना रोडच्या पट्ट्या आता नवीन नवीन पेंट केले तर रोड एवढा मस्त वाटतोय ना असं वाटतं नवरी नटली आहे. क्या बात आहे.
चला थोड्या वेळात देव रोडला पोचेल. गोट्या इथून येतोय, अजून मागे आहे गोट्या. तो आला की पुढचा प्रवास करतो. चला तर आहे आम्ही आता देहू रोड सर्कलला. इथून आता आम्हाला प्लॅनमध्ये थोडासा चेंजेस आहे. आम्ही जातो आहे फलटण मार्गे. सोलापूर हायवे नाही घेत आहे आम्ही, थोडं लांब पडेल. आम्ही जातो आता फलटण मार्गे पंढरपूरला. चला भाई, मॅप लावला आहे फलटणचा. पंढरपूर इथून दाखवते 234 किलोमीटर, 4 तास 19 मिनटं. दुपारचे वाजले, सॉरी दुपार नाही झाले, 11:30 झालेत. 11 वाजून 35 मिनटं झालेली आहेत. या तरी लवकर आहे आम्ही. चला गोट्या सुसाट. आता पहिलं आपल्याला काम करायचं आहे पेट्रोल भरायचं. तर आपल्या लाडक्या पुण्या शहरामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आता वाजलेत बरोबर 11:15, 11:45 PM. सॉरी, अरे पेट्रोलची गाडी रिझर्वला लागली आहे, पेट्रोल पंप भेटत नाही. गोट्यात लुक बघा. गोट्याने गाडी आहे ना मॉडिफाय केली आहे सध्या. हा बघा लुक बघा याच्या गाडीचा, लुक बघा. रायनॉक्सची पॅन्ट, रायनॉक्सचं हे गेट, रायडर शोभतोय. आणि आपण हल्ले आईश आपण स्वस्तामध्ये करायला आले राईड. तर आता पोचलो आहे, नसरापूरच्या जवळ पोचलेलो आहे सध्या. बोले पेट्रोल पंप बघायचं आहे, पटकन पेट्रोल भरायला. हा गोट्या का मला भारत पेट्रोलियमचा पेट्रोल भरू देत नाही आहे. बोलतो इंडियन ऑइलचा पेट्रोल भर, XP 95 चांगला असतो बोलतो. ठीक आहे. इथे अजून इंडियन ऑइल तर मला कोण दिसलेले नाही आहेत. इथे जास्त करून भारत पेट्रोलियमच दिसलेले आहे सध्या मला. बघ पुढे तर शोधायला गेले माझ्यासाठी पेट्रोल पंप. तर आहे ना HP ला आलो. इथे काय पॉवर पेट्रोल नाही आहे. पॉवर पेट्रोल बोलतो 1 किलोमीटर पुढे आहे, तिकडेच भरूया. हा आकडी आहे आता बघ, बोटं अशी झाली फार. पुढेच भरतो. घरी फोन नाही केला, घरी पहिला फोन करून घेतो. तर आहे ना आता आम्ही कुठे, आता माझा प्रश्न शिवारे नसरापूर येईल. आता नसरापूरच्या आसपास आहे आम्ही. आणि इथून पंढरपूर आहे 190 किलोमीटर पकडा. इथून पंढरपूर शिरवळवरून आम्हाला घ्यायचं लेफ्ट फलटणसाठी. ठीक आहे, चला बघू काय ते. आता आपली पेट्रोलची टाकी झाली आहे फुल. आता इथून आहे 185 किलोमीटर पंढरपूर. तर आपली आता चल वाटतंय पंढरपूर राईड सुरू झालेली आहे. तरी वाटलं नव्हतं, सकाळी उशिरा निघालेलो तरी एवढ्या लवकर पुणे क्रॉस होईल माझ्याने. तरी लवकरच क्रॉस झालं पुणे माझ्याकडून. तर आजची जी राईड करतोय ना, त्या राईडचं असं मेन मोटिव्ह हे आहे की आम्ही एका दिवसात किती किलोमीटर खेचू शकतो लॉंग राईड. तर समजा आम्ही इन केस कधी इन फ्युचर कधी मोठी राईड डिसाईड केली तर आम्ही दिवसाला 500 ते 600 किलोमीटर खेचू शकतो. अशी राईडची सवय आम्हाला झाली पाहिजे, त्यासाठी ही राईड आहे. तर आहे ना पंढरपूर आमच्या ठाण्यापासून आहे ना 400 किलोमीटर, तरी ऑलमोस्ट 400 किलोमीटर होतं. नसरापूर फाट्याला पोचलोय. इथून राजगड तोरणा किल्ले जवळ आहेत. तर आहे ना दुपारचे 2:30 वाजत आले, 2:20 झालेत. मी आहे आता लोणंदमध्ये. इथे मी मागे नाश्ता केला जरा. आणि इथून पंढरपूर आहे फक्त 130 किलोमीटर. 4 लेन हायवे आपला सुरू झालेला आहे. आता इथून नॉनस्टॉप फलटण जाऊया आपण. 130 किलोमीटरची राईड फक्त बाकी आहे आपली.
पंढरपूरपर्यंत आणि अजून वाजलेत 2:30. पण आहे ना 2025च्या सुरुवातीला ज्या गोष्टी मी माझ्या विचारात पण नव्हत्या, मनात पण नव्हत्या आल्या, त्या अशा अचानक घडतायत ना, तर मला तर मी तर शॉक झालोय. बोला हे अशा काय करतोय मी. सकाळपासून तरी आहे ना जवळजवळ 250-300 किलोमीटरच्या आसपास राईड केली असेल, पण आता अजून थकायला वगैरे काही झालं नाही आहे. आणि हा पंढरपूर रोड आहे, हा आहे NH 965. 23 किलोमीटरपर्यंत मला याच हायवेवरती राहायचं आहे. असं एकदम क्लीन रोड असलं ना मग काय राईड मजा येते. आणि एक गोष्ट आहे ना, आम्ही एक ते अर्धवट राहायला सांगायचं मगाशी सांगत होतो ते, आम्ही ही राईड आहे ना एका पर्पजसाठी करतोय की आम्ही एका दिवसात किती किलोमीटर खेचू शकतो. तर पंढरपूर ठाण्यापासून आहे ते 400 किलोमीटरच्या आसपास आहे. तर अजून तरी दुपारच्या 2:30 वाजलेत, 100 किलोमीटरवरती आले पंढरपूर. म्हणजे संध्याकाळचं आहे ना अंधार पडेपर्यंत आहे ना 500 किलोमीटरची राईड होते, म्हणजे ब्रेक घेत असं केलं तर. मग दिवसाला 500 किलोमीटर TVS एंटॉर्कवरती खेचू शकतो, एवढी कॅपॅसिटी आहे. फक्त आहे ना गाडीवरती लगेज जास्त नसलं पाहिजे. डायव्हर्जन आहे की काय आता ऐक. हो डायव्हर्जन आहे. मी आहे ना हा जो पंढरपूर रोड आहे ना वाया फलटण मार्गे, मी एकदा 2022मध्ये आहे ना पंढरपूरला आलेलो आषाढी एकादशी निमित्त. पण तो आहे ना रस्ता, तो मी STने आलेलो, पण STला आहे ना ती सीट असते ड्रायव्हरच्या बाजूची, ती सीट मला भेटलेली. तर आहे ना पूर्ण असे मजे घेत 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 रस्त्याचे तेव्हा रस्ते माहिती करून घेतले कसे काय ते. असे काही काम चालू होते अशा रस्त्यांचे, ते अजूनही चालू आहेत वाटतं. अरे किती किती तुम्ही तर नानाची टांग तुमच्या. चला जरा आहे ना ढगाळ वातावरण झालंय, सावली पडली आहे रोडवरती. लिफ्ट मला कोणा द्यायची नाही आहे, कारण मला रिस्क घ्यायची नाही आहे मागे एंटॉर्कवरती. हायवे मोकळा आहे ना, तर जरा आहे ना खेचून घेऊया गाडी आपली. एंटॉर्कमध्ये एवढी पॉवर आहे, खेचू शकते भाई. फ्यूल पण आहे, एवढ्या फ्यूलमध्ये आपण पंढरपूर जाऊ. सव्वा 2 तास 2 तास 14 मिनिटे दाखवते पंढरपूर. एकदम सरळ सरळ हायवे, काही वळणं नाही काय नाही. हायवे मी ना हायवे राईड एवढी आहे ना पहिल्यांदा करतोय, म्हणजे दुसऱ्यांदा करतोय. मी पहिले साताऱ्याला गेलेलो, त्याचे काही व्हिडिओ वगैरे केले नव्हते. पण सातारा देऊन असे ट्रेक वगैरे करत करत गेलो. पण अशी प्रॉपर हायवे राईड आहे ना ती मी पहिल्यांदा करतोय, हायवे टू हायवे. नाहीतर पहिले आम्ही तेच करायचो की गावातले पण कुठले रस्ते असायचे कंट्री साईडचे, ते पण आम्ही करायचो. पण त्याला वेळ लागायचा खूप, डिस्टन्स कव्हर करायला गावातले रस्ते इथे. आणि ते वळणाचे रस्ते, त्यात व्हायचं असं की चक्कर यायची त्याच्यामध्ये. एकदा ते आंबेनळी घाटातून आहे ना गाडी चालवली, 40 किलोमीटर लांबीचा घाट.
एक तर त्या आंबेनळी घाटातून आहे ना आम्ही गाडी चालवलेली रिटर्न आम्ही सातारा रोड ट्रिप होती तेव्हा आमची. अक्षरशः ना डोकं गरगरलं माझं माहिती आहे का, वैतागलो होतो मी. कधी घाट संपतो असं झालेलं. इथे कसं मोकळा हायवे असतो तेच बरे रायडरला हायवे का आवडतात एवढे. लवकरात लवकर अंतर पण कव्हर होतं. एक आपली एक कॉन्स्टंट स्पीड आहे ती ठेवता येते. आणि आहे ना पंढरपूरपर्यंत आहे ना एवढं काय मी आता ब्लॉग वगैरे काय केला नाही आहे. आणि माझं असं होतं की नवीन वर्ष आहे ना तर आता ब्लॉगमध्ये माझा चेहरा दाखव मी जरा जरा सवय होऊन जाऊ दे मला ब्लॉगिंगची पण. तर उद्या आहे ना मी ट्राय करेल की असं कॅमेरा पकडून ब्लॉग करायचं वगैरे. मेन सिटीमध्ये नाही करणार. आता कुठे आम्ही थांबलो तर थोडीफार एक अपडेट द्यायला आता ब्लॉग करेल म्हणजे एक माझी व्हिडिओ बनवेल. आणि कोणी कमेंटमध्ये हसणार नाही भाई की पहिला प्रयत्न आहे आपण एकतर आपली कसं ही रोजची सवय नाही आहे. पण आहे ना इकडचे हायवे ना आपल्या इकडचे म्हणजे आपलं नाशिक हायवे झाला तरी मोकळे आहेत पूर्ण एकदा आणि मोठे पण आहेत रे मस्त. असे हायवे आहे ना पूर्ण भारतामध्ये असले पाहिजे ना. पूर्ण भारताची एकदा टूर करेल मी सर. टूर काय म्हणतात टूर करेल टूर. बघा ना एवढे रिकामे हायवे. कोणाचे रायडर दिसले नाही कारण ना आज सकाळी मी निघालो होतो ना आणि बरेच रायडर लोणावळा पब्लिक होती ती सगळी. लोणावळ्याला येतात आणि परत घरी जातात परत ते आपल्या जॉबमध्ये बिझी. एकदा जरा पुढे जा. पण आहे ना रायडिंगचा एक्सपिरियन्स आहे ना हा टोटली वेगळा आहे. म्हणजे बाकीचे पण ट्रॅव्हल एक्सपिरियन्स ते असतात वेगळे असतात ते पब्लिक ट्रान्सपोर्टचे वगैरे नाहीतर रेल्वेने म्हणा नाहीतर बसने म्हणा आपल्या लालपरीने म्हणा. पण हे रायडिंगचा एक्सपिरियन्स आहे ना टोटली वेगळा आहे. आधी आहे ना खरं सांगतो तर मला रायडिंगमध्ये काही रस नव्हता. शून्य. मला बाईक पण आहे ना एवढी म्हणजे खास चालवता येत नाही. पण चालवतो म्हणजे नॉर्मलच चालवतो. पण मला हायवेला ना बाईकचा एक्सपिरियन्स नाही आहे. हळूहळू आपल्याला अपडेट करायचं आहे. हळूहळू नवीन शिकायचं आहे. ब्लॉगिंग शिकायची आहे आपल्याला. आणि मेन म्हणजे कंटेंट बनवणं ते एक मेन शिकायचं आहे. एकतर मला एडिटिंग एकतर नीट येत नाही. नॉर्मलच आपण ब्लॉग एडिट करतो रॉवाले तेच आपण काटून छाटून ॲड करतो आणि पोस्ट करतो सरळ. आणि मला बघणारे पण काय माहिती कोण आहेत एवढे. चॅनलवरती फक्त 100 व्ह्यूज आले. 100 व्ह्यूज तेवढे तर तेवढे आले. 100 जणांनी व्हिडिओ बघितले माझ्यासाठी तरी खूप झाले. 2025 माझ्यासाठी तरी एक फुल्ली सरप्राईजच असणार आहे एकदम. कारण कुठल्या ट्रिप करणारे अजून टोटली अनप्लॅनेड आहे माझ्यासाठी तरी. नाहीतर ऋषी येतो अरे ही ट्रिप करायची आणि आम्ही जर निघून जातो. काय विचार मागचा पुढचा काय विचार पण नाही करत. छोटी मोठी गायडनरी बनवतो की हे करते ते करते हे करते ते करते इथे जायचं तिथे जायचे आणि निघून जातो भाई. कोण येते कोण नाही कोणाला काहीच विचारत नाही. आम्ही सरळ निघून जातो. आणि हेच बरं आपल्यात असलं ना तर माझे ट्रॅव्हलचं ड्रीम आहे ना ते पूर्ण होईल. नाहीतर कोण असं नॉन ट्रॅव्हलर असेल ज्याला फिरायचं वगैरे काय नाही फक्त टाईमपास म्हणून फिरतोय त्यांच्यासोबत तर फिरत राहिलो तर झालं माझं. आपण आहे ना गाडी कॉन्स्टंटली आहे ना 92, 95 अशी क्रूज करतोय. आणि त्यात आपण गाडीवरती सिंगल आहोत ना रे. अच्छा पण आहे ना खरं बोलतोय हायवे ना हिप्नोटाईज करतो माहिती आहे काय पूर्ण. एकदम झोप आल्यासारखं हे होतं वातावरण होतं. एकतर आहे ना झोपेसारखं झाले त्यामुळे ना मी नुसतं काय ना काहीतरी बडबडत राहते जेणेकरून झोप नको लागायला मला. इथे हेडफोनमध्ये हेडफोन पण आहेत पण असे कानामध्ये गाणी ऐकली कानामध्ये टाकून तर कान दुखायला लागतात ते एक वेगळा त्रास. त्याच्यामुळे ना असे बडबड करत राहिलं ना तेच बरं माहिती आहे का. स्पीड ब्रेकर आया स्पीड ब्रेकर आया 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 स्पीड ब्रेकर आया. शायला सिंगल लेन आधा रोड एक त्याचा आहे. हा सिंगल लेन आहे ना अजिबात आवडत नाही. समोर ओव्हरटेक वगैरे करतात ना ट्रक वगैरे असतात अशा रोडवरती तर अजिबात मला हा रोड आवडत नाही.
तर वाजले 2:47 आणि आपण पोचलेलो आहेत फलटणला. फलटण आपण आता क्रॉस करतोय 2:47. 3 वाजत आलेत ऑलमोस्ट. गोट्या ऋषी बोलतोय त्याला झोप येते गाडीवरती. सेम सेम मला पण होते, कारण वातावरण तसं झालं की झोप येतं. ते आता मी कॉफी प्यायलोय, 3 पाव खाल्लेत मी, ह्याचा 3.5 पाव खाल्लेत आणि एकदम स्ट्रॉंग कॉफी प्यायली आहे. झोप तर ना आली पाहिजे स्ट्रॉंग कॉफी पिऊन. इसकी माँ की, फिर भी नींद आ रहा है इसकी माँ की. बरोबर 98 किलोमीटर वरती आले पंढरपूर. हा कोण आहे भाई? ते शेतकरी कधी उद्योगपती एवढा रॅश ड्रायव्हिंग करतो ना, डेंजर. ऐशावर झोप आली आहे. पिंपरट लावलंय, पिंपरटला. 82 किलोमीटर, 1 तास 15 मिनटं राईड दाखवते पंढरपूर पर्यंत. आईला सांगितलं मी कॉल करून, आई तुझा लेक आहे ना चाललाय पंढरपूरला, काय बोलू नको. आई बोलते मोरे माऊली. हा ठीक आहे, मोरे माऊली. मग इथून आहे ना डांबरी रस्ता संपतोय वाटतं आणि कॉन्क्रीटचा रस्ता चालू होणार आहे वाटतं. कॉन्क्रीट हायवे. बम्पी नको असायला यार. हा बघून जर वाटत नाही बम्पी असेल तर आपण चेस एवढा मस्त करतोय ना हा रस्ता, ते पण अँटॉर्कवरती. मलाच खरं तर आश्चर्यचकित होते बाबा, मी एवढा कसा करतो ह्याच्यावरती. पण असं एक एकटा असतो ना, मी नव्हतं करू शकलो. सोबत आपला मित्र आहे ना, काही टेन्शन नाही मला. पंढरपूर नातेपुते सरळ. पाच आयुष्यामध्ये असा मोकळेपणा हवा, एकदम मोकळा रस्त्यांसारखा. आय ग, मग कसलं टेन्शन येत नाही भाई. कसलं म्हणजे कसलं टेन्शन नाही. यासाठी या ट्रिप्स राईड वगैरे सगळ्या गरजेच्या असतात. अरे टेंशन की माँ की आग, साला गया तेल लेने. टेंशन, काम का प्रेशर, गया तेल लेने. बहुत छुट्टी नहीं दे रहा है, छुट्टी फाटे में मार के लेने का छुट्टी. टॉकेश भाई लवकर दा. वाह भाई, काय हायवेत, काय हायवेत. परेश दादा, स्टोरी ऑन व्हील्स, थँक्यू. तुमचे पण ब्लॉग्स बघून असे हायवेची सवय लागली बघायची. बरंच काय माहिती भेटली तुमचे व्हिडिओ बघून. थँक्यू परेश दादा, स्टोरी ऑन व्हील्स. आणि एवढे छान रस्ते आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, तरी लोक राईड वगैरे करत नाही. सगळे काय मूर्खाचा बाजारच आहे. मग मजा आली राईडमध्ये. वसूल झाली माझी राईड. बरं 75 किलोमीटरवर आलेलं आहे आपलं पंढरपूर. आई शपथ, काय रोड आहे यार, काय रोड आहे. छान छान राईड वसूल झाली पूर्ण माझी. हे पांडुरंगा, धन्यवाद तू माझ्याकडून ही राईड करून घेतलीस. आयुष्यभर आभार मानेन. आणि आता झोप येत होती, विठ्ठलाचं नाव घेतल्यावरती झोप गायब. धन्यवाद विठ्ठल. तर गोट्याला कॅमेरा पाहिजे रील काढायला. घे गोट्या, तू भी काय याद रखेगा. चायला हे कुत्रे कधीपासून फुकतात अंगावरती. एवढा कंटाळा आला ना. ए थांब रे. गोट्याने फोटोशूट केला. इथून आता पंढरपूर आहे 35 किलोमीटरवरती आणि आपली गाडी लागली रिझर्वला. वातावरण एवढं सही झालं आहे ना, कॅमेरामध्ये काय माहिती कसं. आणि हायवे एवढा मोकळा आहे ना,
गाडी आम्ही कॉन्स्टंट 90-95 90-95 चालू आहे. ए काय भुकतो रे दारगा? भूक बाबा, जेवढं भुकायचं मी गेल्यावरती. चला तर आपलं लाडकी विठुरायाची नगरी फक्त 35 किलोमीटरवरती आलेली आहे. आणि हा हायवे एवढाचही आहे ना, पंढरपूर हायवे. मजा आली फार. अरे एसटी बरेच वेळ दिसलीस मला. आई ग, उभा राहिले गे ना, जॅकेटमध्ये पूर्ण घाम येतो ह्या. आणि नंतर तुम्ही गाडी चालवली ना, पूर्ण तो घाम थंड 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 एवढी थंड वाटतं ना अंगाला. तर संध्याकाळचे 4:20 झाली आहेत. आणि आम्ही आता जस्ट आता वेळापूरला पोचू. आता वेळापूर नंतर सरळ पंढरपूर. तर आहे ना, डे 1चा व्हिडिओ आहे ना थोडासा बोर होईल, कारण अनप्लॅनेड निघालो होतो. आणि आता जर पंढरपूरला पोहोचून जरा दर्शन वगैरे करून जेवेन ना, तेव्हा माझं डोकं चालेल. तर आता वेळापूरला पोचलेलो आहे 4:20. अजून अर्धा तास दाखवते पंढरपूर. आले ना, आपल्या ॲक्शन कॅमेऱ्याच्या सगळ्या बॅटरी संपल्या. ही लास्ट बॅटरी. आता आहे ना कुठेतरी चांगलं स्टे बघून आहे ना, पॉवर बँक आणि हे ॲक्शन कॅमेऱ्याच्या सगळ्या बॅटऱ्या आणि फोन वगैरे सगळं चार्ज करून घ्यावं लागणार आहे. बरोबर जवळ आले ना, एवढा जीवात जीव येतोय ना, जाऊन आराम करायचा आहे, विठ्ठलाला भेटायचं आहे. परत काय आईला मेन फोन करायचा आहे, आई तुझा लेक पोचला विठुरायाच्या नगरीला. वीस किलोमीटरवरती आपलं पंढरपूर आलेलं आहे. पंढरपूर सरळ वाडी कुरोळी. दहा किलोमीटर वरती आलेलं आहे पंढरपूर. अजून उत्साह अजून वाढत चाललाय. त्याला पंढरपूरसाठी आपलं डायव्हर्जन झालेलं आहे. सर्व्हिस रोड घेतलेला आहे. आता इथून राईट आहे पंढरपूर, राईट. यायला तीन ऐक. तर आता फायनली आपण आहे ना पंढरपूरला पोहोचलेलो आहोत. आता लवकर आम्ही स्टेजचं बघूया कुठे. आता गजानन महाराज मठ कुठे आहे? सरळ ना, सरळ जाऊन लेफ्ट आहे. एंट्री कुठून आहे रे? एंट्री कुठून आहे? एंट्री रूम करायची आहे. हां, रूम आहे बघा, नंतर मंत्र रूम भेटेल सर. इथं चेक करून आहे रूम आहे का विचारून या. फुल झाला गाडी चालते नाही तुला लावली. चल ना, नाही उचलत गाडी नाही उचलत. चल जा. ए